मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा 46वा गळीत हंगाम समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। कारखान्याच्या गव्हाण पूजनाचा हा मंगलमय सोहळा खासदार श्री धनंजय महाडिक, खेलोबा वाघमोडे, फरांडे महाराज, श्री शिवाजीराव काळुंगे सर, श्री सचिन जाधव, श्री मानाजी बापू माने यांच्या शुभ हस्ते पार पडला। खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना कारखाना कार्यक्षेत्रात पाऊस चांगला झाला असल्याने ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। यंदाचा हंगाम 7 लाख गाळप होईल अशी आशा व्यक्त केली आहे। ते म्हणाले की विश्वराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा कारखाना यशस्वीपणे वाटचाल करतोय। 46वा गळीत हंगाम देखील यशस्वी होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देखील देईल याची खात्री आहे। कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी आगामी गळीत हंगामाची माहिती दिली। ते म्हणाले, शेतकरी बांधवांचा विश्वास आणि कष्टामुळेच भीमा कारखान्याची प्रगती होतीये। या हंगामात गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलं असून ते पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवून सहकार्य करावे, जेणेकरून मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही सर्वोच्च दर देण्यात भीमा कारखाना अग्रेसर राहील। यावेळी कारखान्याचे कार्यक्षम चेअरमन विश्वराज महाडिक हे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच इतर निवडणुकांमध्ये अजून आमच्या भीमा परिवारासमोर कुणाचा प्रस्ताव आलेला नसून तसा कोणाचा प्रस्ताव आला तर 2017च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्यांनी मिळून काम केलं होतं तसेच काम पुन्हा एकदा आम्ही सर्वजण मिळून करू। त्याचबरोबर कोणाकोणाचे किती गट होतात पाहूया, त्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।